पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक प्यार का नगमा है मौज। बोले अगं चहा आणतेस ना? आणते आणते। हाँ थांबा ना जरा। मौजे की रवानगी है। मौजों की रवानी है। होय का? हाँ। मला वाटलं रवानगी आहे। अहो तुमचा फोन वाजतोय। अगं बघ ना तू, हातपाय धुतोय मी। ठीक आहे बघते। इतर नवरे आपल्या बायकोला फोन सापडू नये म्हणून आटापिटा करतात। माझ्या नवऱ्याचं वेगळंच। सचिन, मी सानामिकांना गोळी लागली। शी हॅज बीन शॉट। काय सांगताय काय? काय सांगताय काय? कसं शक्य आहे? अनामिका, अनामिका अगं काय झालं मला? वहिनी होणार काय झालं तुम्हाला? हळू 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 हो घेणं काय झालं? त्यांच्या हाताला धक्का लागेल असं काही करू नका। सॉरी सॉरी। हो पण यांना काय झालंय? वहिनी ठीक आहेत ना आता डॉक्टर? त्या बऱ्या आहेत, परंतु त्यांना गोळी लागल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे। पुढील काही दिवस त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल इतकंच। बापरे, धक्का धक्का म्हणजे डोक्याला नाही ना धक्का लागला? मी वल्ली, तुम्हाला आठवतंय का? हा? तुम्हाला सगळं आठवतंय ना? हॉस्पिटल मध्ये आहात तुम्ही। असं काय करताय? त्यांनी आता समजा विचारलं मी खाऊ तर काय करायचं आपण? वेडबीड लागले का तुला वल्ली? तोंडाला येईल ते बोल नको सुखाच। तेच ना। आणि वल्ले, सुनबाईंची स्मरणशक्ती अशी कशी जाईल? सुनबाई तब्येत बरी आहे ना आता? हो आप्पा, अहो सगळं इतकं अचानक झालं की खरं तर खूप घाबरलो आम्ही, पण आता बरी आहे हा मी। विठ्ठला, असं कसं म्हणताय होणार जाऊबाई? गोळी लागली आहे, साधा प्रकरण नाहीये। समजा होणार जाऊबाईचा जीव गेला असता तर काय गेलं असतं? आहे तो अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आजूबाजूला पेशंट आहे, जिला गोळी लागली ती शांत आहे, तुला काय झालं गळा काढायला? चुप। सगळं म्हणताय माई मावशी, आता मला येतंय रडायला, तर मी काय करू? आता जर का होणार जाऊ पण काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? तुला एकटीलाच वाईट वाटतंय, तुलाच काय ती काळजी आहे, इथे बाकीच्या कोणाला काही वाटतच नाही ना? मलाच काळजी आहे, समजलं ना? माई मावशींना खरंच काळजी असती तर त्यांनी भाऊजींना आणि होणार जाऊ पण घराबाहेर काढलं असतं का? ली, अगं जरा काळ वेळेचं भान ठेव ना, नको तिथे भांडणं काय उकरून काढतेस ग? नाही पण सुनबाई, हे सगळं प्रकरण घडलं कसं काय? हो ना, मलाही तेच कळे ना। रोजच्या सारखे दोघं जण ऑफिसला काय गेलात, सगळी कामं काय केली, घरी यायचं सोडून हे असे चोर लफंगे ऑफिसमध्ये शिरलेच कसे? त्याचं काय झालं? पण जागेवरून हलायचं नाही। कुणाला फोन लावलास? कुणाला फोन लावला सांग, बोल। त्यांना प्लीज मारू नका त्यांना।
ज्याच्याकडे पासवर्ड आहे त्यालाच फोन करतायत त्या. हो भाई. आणि नशीब बाई, एवढ्यावरच सगळं निभावलं. नशीब ग बाई. हो ना. वहिनी, दादाला काही लागलं नाही ना? कुठे आहे, कुठे आणि तो? नाही, त्याला नाही लागलं, तो बरा आहे. पण पोलिसांशी बोलतोय, ते स्टेटमेंट घ्यायला आलेत ना. येईल आता इतक्यात येईल. नाही, मी जाऊन भेटतो मग तिकडेच त्याला. हा सचिन, मी येते. अरे मला सौरभला भेटायचं. बरं चल. चालेल चालेल. जावई बापू, मी पण येतो. पुढे जाऊ बाई. चिवटातो अगदी. गोळी लागली तरी वाचलात. हो नवल्ली, चिवट म्हण, माझी चिकाटी म्हण हवं तर, पण अशीच आहे मी. संकट पाहिलं तरी मागे हटत नाही. आता या संकटाला कशी सामोरी गेले चिकाटीनं, तशीच जगाला तुझे कारनामे सांगताना सुद्धा मागे हटणार नाहीये. बघ बाई, जमतंय का? तेव्हाच तेव्हा बघून घेऊ. हा, लगेच शिकवायची गरज नाहीये. चला, हे वल्ली उठ. वहिनी चला, ते डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी. आपण जाऊयात पुढे. दादाला वेळ थोडा. या. तुम्ही सगळे येणार आहात का मला सोडायला? सोडायला बिडायला नाही, आपण सगळे वाड्यात चाललोय आता. अरे पण वाड्यात का? का म्हणजे काय वहिनी? एवढं लागलंय तुम्हाला आणि तुम्ही वाडा सोडून दुसरीकडे कुठेतरी राहणार आहात का? इतकी माणसं आहेत घरातली सगळी काळजी घ्यायला. तुम्ही वाड्यात येताय आता. चला चल वल्ली. अरे पण जरा सौरभला विचारूया का? दादाचं काय ते मी बघतो. मी बोलतो त्याच्याशी. आपण पुढे निघूयात. चला. अरे पण सचिन, तुम्ही भाऊ मानता ना मला, मग एवढं पण ऐकणार नाही का माझं? चला वल्ली, एक काम कर, तू ह्या तिघांना घेऊन पुढे हो. मी गाडी करून देतो. मी आणि दादा काय ते फॉर्मॅलिटीचं वगैरे बघतो आणि मग येतो. चला. चला. अगं लागलंय ना तिकडनं वल्ली. काय वेंदळे पण. अगं इकडनं या वहिनी. माफ करा, लक्षात नाही राहिलं. हो. सावकाश सावकाश. अवकाश. राहू दे. सावकाशी. कुठे चाललात? कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे काय? अगं तिला आता आराम करायला नको का? किती वेळ उभी राहणार ती? एक नाही, त्यांना आराम करू दे. पण माझ्या खोलीत कशाला आराम करायचंय? मग तुझ्या खोलीत नाही तर काय? तिला काय आता वरती घेऊन जाऊ का या जिन्याने? नाही तसं नाही माई मावशी, पण माझ्या खोलीत. चोप. मगाशी तिच्या नावाने आधी गळा काढत होती करून. दाराची कडी काढा दी. चल मावशी, आपण थांब ग जरा. अहो पण तिला जरा आराम करू दे. चल ये ग बाळा. या मावशीबाई, या सुनबाई. या ग बाई. चल ये. या काय बोलले? काय एक काम कर, सुनबाईसाठी जरा गरम गरम अशी लापशी किंवा खीर कर. काय आहे, त्यांच्या घशाला जरा गरम गरम बरं वाटेल. आणि थोडासा नमुना मी पण घेईन. वाट बघा. अगं द्या तुमच्या सुनबाईंना. मम्मा. अनु. अगं अनु काय ग हे? अगं आई, ठीक आहे मी. काही नाही एवढं. ठीक आहे. काय ठीक आहे? काय अवस्था झाली बघ एकदा तुझी. तुला काय झालं असतं तर मी काय करणार होते का? पट्या असताना मला काही होईल का? खूप राग आलाय मला तुझा. एक अक्षर सुद्धा बोलू नकोस. काय गरज होती अशी रिस्क घ्यायची? आणि
एकदा सुद्धा माझा विचार नाही आला का ग तुझ्या मनात? अगं मला आणि राधाला तुझ्याशिवाय दुसरं आहे कोण? नाही तर काय काय गरज होती तुला असले स्टंट्स करायची? ए राधे, मी काही स्टंट्स वगैरे केले. काही बोलू नकोस मामा. सचिन दादांनी सगळं सांगितलंय आम्हाला. अगं पण मुद्दाम थोडंच केलं मी. अपघात होता तो आणि बरी आहे की आता मी. केवढा घोर लावलास जीवाला. पण बंदुकीची गोळी म्हणजे काय साधी गोष्ट वाटली तुला? तू बघ आला. तू होतास म्हणून सगळं नीट झालं रे बाबा. तुझे ना कसे आभार मानायचे तेच कळत नाही मला. कुठल्या जन्माची नाती निभावतोयस रे? एकीकडे मुलगा म्हणता आणि एकीकडे असं बोलून क्षणात पर्क करता. सगळ्यांनीच लक्ष देऊन ऐका. मला मान्य आहे की मी सन्नामिकांवर खूप मोठं संकट आलं होतं, पण ते संकट आता दूर झालंय. त्यामुळे मला विचार आला ना तर हा दुःखाचा क्षण नाहीये, हा आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे माझी सगळ्यांनाच विनंती आहे की आता कोणीही डोळ्यातनं अश्रू काढायचे नाहीत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल हवे मला, प्लीज. त्यांनाही बरं वाटणार आहे त्याने. हा काकू, मी सनामिका निघूया? अरे कुठे निघालास तिला घेऊन? घरी. अरे हे तुझंच घर आहे ना? मग आमच्या घरी मावशी. सौरभराव, अहो आता आमचं तुमचं करायची ही काय वेळ आहे का? हे घर सुद्धा तुमचंच आहे की. आहेच की अप्पा, मुद्दा तो नाहीच आहे. पण आता कसं आहे, त्या घरामध्ये आमच्या दोघांचं असं एक रुटीन सेट झालंय. म्हणजे दिवस ठरलेला आहे, कधी उठायचं, काय करायचं, कधी झोपायचं. आम्हाला त्याची सवय व्हायला लागली आणि आम्ही आहोत की एकमेकांबरोबर. त्यातून जर काही गरज पडली आणि खरंच मदत लागली तर आहातच की तुम्ही सगळे. तोपर्यंत आम्हाला आमचं आमचं राहू द्या. अरे दादा, तू म्हणजे घेशीलच तू काळजी, आम्हाला खात्री आहे. पण मी तुम्हाला दोघांना कुठेही जाऊ देणार नाही आता इथनं. हो भाऊजी, हे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे आता काय, आता तुम्ही इकडेच राहा ना कायमचे. ते काय तुमचं लिव्हिंगचं वगैरे जे काय खूळ आहे ते डोक्यात, म्हणजे ते जे काय तुम्हाला तुम्ही जे वेगळे राहत होता ते आता जाऊ द्या, खूळ काढून टाका डोक्यातनं. आणि आता तुम्ही वेगळा संसार कशाला थाटताय? माई मावशींची तशी इच्छा होती ना की तुम्ही दोघांनी इकडे यावं म्हणून. काय माई मावशी, येऊ दे ना त्यांना कायमचं इकडे राहायला आपल्या बरोबर, नाही का? या तुम्ही आता. पल्ली, आमचं बोलणं झालंय यावर, है ना? अरे पण सौरभा, मावशी, तूच शिकवलंस ना मला. लिव्ह इन मध्ये राहायचा निर्णय आमच्या दोघांचा आहे. मग आपण घेतलेल्या निर्णयाच्या मागे आपण ठामपणे उभं राहायला नको? आणि मला सांग, नवरा बायकोचं नातं निभावत असताना जर कोणा एकावर संकट आलं तर त्याची किंवा तिची जबाबदारी दुसऱ्यांनी उचलायची का नातेवाईकांवर जबाबदारी ढकलून मोकळं व्हायचं? असं काय बोलतोस दादा? वहिनींची काळजी घेणं काय आमच्यासाठी जबाबदारी नाहीये. पण संसार आमचाच आहे ना सचू. इथून पुढे आयुष्यभर एकमेकांसाठी सुखदुःखात आम्हीच असणार आहोत एकमेकांच्या बरोबर. मग आता ही आमची परीक्षा आहे असं समजून आत्ता आम्ही दोघांनी एकत्र राहायला नको? नाही, मला हे पटतच नाही. बघा, असं काय करतेस कुंदा? तू खूप काळजी घेईल बघ. आणि मला सांग, असं सारखं येता जाता वाड्यात राहायला लागले तर त्यांनी त्यांचा संसार कधी करायचा ग? निघूया? सौरभराव,
नाही आत्ता तुम्ही जा, पण हक्कानं इथे परत या. काही मदत लागलीच तर संकोच करू नका बोलायला. बरं वाटतंय? हो. थांबा मी पंखा लावतो. नाही नकोय पट्या. बरं पाण्याची बाटली घेऊन येतो. नाही नाही नकोय रे. मी तुमच्यासाठी मस्त गरमागरम सूप करू? नको पट्या. मग तुम्हाला काय हवंय? तू फक्त बस माझ्यापाशी. नाही, मी तुमच्या बाजूला बसलो की तुम्ही माझ्याशी गप्पा मारणार, तुम्हाला आराम मिळणार नाही आणि मग तुमची तब्येत बरी कशी होणार? पण तू निघून गेलास तर वाईट वाटेल मला. आणि पटकन बरं व्हायचं असेल तर पेशंटनी आनंदी असायला नको का? हे असं असं तुम्ही मला ना शब्दात पकडता आणि चीटिंग करता. शांत पडून राहा, मी आलो. आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो. आज जाने की जिद ना करो. पण या काही ना काहीतरी होतच रे. एकत्र राहायला लागलो तरी घडी बसतच नाहीये. कधी थांबणार हे सगळं? कधी मिळणार निवांतपणा आपल्याला? हा निवांतपणाच आहे की मिस अनामिका. प्रॉब्लेम्स काही येत राहतात, पण या सगळ्या येणाऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण एकमेकांच्या बरोबर आहोत. मी तुमच्या बाजूला आहे, तुम्ही माझ्या शेजारी आहात. या प्रवासात आपण कायम एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवलाय. हा निवांतपणा नाही तर अजून काय? बघा ना, म्हणजे आज तुम्हाला लागलं असतं आणि तुम्ही ऑफिसमधनं तुमच्या घरी गेला असतात. मी फक्त फोनवरनं तुमची चौकशी केली असते तर तुम्हाला बरं वाटलं असतं. पण आत्ता जसं निवांत वाटतंय तसं वाटलं नसतं ना. एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर, एक मोठा उसासा सोडल्यानंतर जसं निवांत वाटतं ना, तसंच आपल्या माणसाचा सहवास मिळाला की मनाला जो जाणवतो तो निवांतपणाच तर असतो.
गाठले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा